नमस्कार. नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची भगरीची भाकरी आणि सुक्का बटाटा बनवणार आहोत बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घालून गरम करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं मिरचीचा तुम्ही वापर करा. हिरवी मिरची टाकून त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे, म्हणजे मस्त असा तिखटपणा आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये उतरतो. मिरची मस्त फ्राय झाली की त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. नंतर इथं मी स्मॅश करून घेतलेला बटाटा आहे बघा. बटाटा बॉईल करून नंतर स्मॅश करून घेतलेला आहे, तो ॲड करूया. तुम्हाला जर याच्या फोडी बनवायच्या असतील तर कट करून तुम्ही घेऊ शकता. मी इथं स्मॅश करून वापरलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आपल्याला. बटाटा चांगला परतला की चवसुद्धा तेवढीच भारी लागते. आणखीन थोडंसं वरतून आपण त्यामध्ये तेल आणि मीठ घालूया. चवीपुरतं मीठ आणि तेल. तेलाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं, म्हणजे चवदार असं आपलं बटाट्याची भाजी बनते. शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी आता ॲड केलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून परतून घ्यायचं आहे आणि आपली बटाट्याची भाजी मस्त अशी रेडी होते. चमचमीत अशी उपवासाची भाजी आपली रेडी झालेली आहे बघा. मस्त सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि त्यामध्ये मस्त भगरीची भाकरी आणि बटाटा भाजी एक नंबर. आता पहा, आपण इथं भगर आणि साबुदाणा याचं दळून आणलेलं पीठ आहे बघा, त्याची भाकरी बनवणार आहोत. यामध्ये मीठ ॲड करायचं, जेणेकरून भगरीची भाकरी आपली खमंग अशी बनते. आता कोमट करून घेतलेलं पाणी मी इथं ते मळण्यासाठी यूज करत आहे बघा. कोमट पाणी करून घेतलं की भाकरी अजिबात त्याला चिरा पडत नाहीत. मस्त एकसारखी अशी सॉफ्ट असं त्याचं पीठ बनतं. तर थोडं थोडं कोमट पाणी घालून आपण याचा मस्त घट्टसर असा गोळा बनवून घेऊ, जसा भाकरीला आपण नॉर्मल भाकरीला बनवतो तसा. हे पीठ जरा चिकट असतं, त्यामुळं एकदम केअरफुली करायचं आहे बघा. आपलं पीठ मळून झालं. आता छोटा छोटा गोळा घेऊन आपण याची पातळ अशी भाकरी बनवून घ्यायची आहे बघा. जाड भाकरी जर केली तर ती एवढी खमंग लागत नाही आणि ती अशी कडक अशी भाजली जात नाही, म्हणून आपण पातळ भाकरी बनवून घेणार आहोत. 9 दिवसाचे उपवास असतात आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि भगरीचा भात हे तेच खाऊन कंटाळा येतो, म्हणून आपण अशी मस्त भाकरी आणि त्यासोबत तिखट झणझणीत अशी भाजी मस्त बेत होतं. पहा, आपण पातळ अशी एक भगरीची भाकरी इथं बनवून घेतलेली आहे. अजिबात तडा वगैरे गेलेली नाही बघा. कोमट पाणी वापरायचं आहे ते मळण्यासाठी. पहा, पातळ अशी आपली भाकरी झालेली आहे. मस्त एकदम बघा, एकदम गोल गरगरीत आणि पातळ कडा असलेली आपली भाकरी रेडी आहे. आता तवा तापून त्याच्यावरती ही भाकरी टाकूया आणि पाणी लावून त्याला आपण भाजून घेऊयात. भगरीची भाकरी पातळ अशीच बनवायची आहे, म्हणजे ती कडकही होते आणि खमंगही लागते. आणि पीठ मळताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं आहे बघा. चला, एक साईड आपली भाजली आहे. आता पलटी मारून दुसरी सुद्धा साईड भाजून घेऊया. एकदम पांढरी शुभ्र अशी आपली भाकरी होते बघा. आता पलटी मारून संपूर्ण भाकरी आपल्याला कडेला सुद्धा भाजून घ्यायची आहे. पलटी मारून आपण भाजून घेऊया. खरं तर भगरीची भाकरी फुगली जात नाही, पण आपण तरीही ट्राय करू. बघा, थोडीशी आपली भाकरी फुगलेली सुद्धा आहे. हे पीठ चिकट असतं साबुदाण्यामुळे, त्यामुळे ते लवकर नाही भाजत.
तर चला आपण थाळीमध्ये आता सर्व करून घेऊया. मस्त अशी भगरीची भाकरी, त्यावर चमचमीत अशी बटाट्याची भाजी आणि त्यासोबत मस्त तळून घेतलेली हिरवी मिरची. पोटभरीचा प्रकार बघा. जेव्हा उपवास असतो तेव्हा अशी एक भाकरी आणि भाजी जरी खाल्ली तरी अजिबात दिवसभर भूक लागत नाही. तर चला आपली पांढरी शुभ्र भगरीची भाकरी आणि सुक्का बटाटा रेडी आहे.